समाज प्रबोधनाचे कार्य अविरतपणे हाती घेतलेल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीनं 1 मार्च 2026 रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त पोलादपूर तालुक्यामध्ये शहर स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालं। संपूर्ण समाजाला स्वच्छतेचं महत्त्व समजावून देण्यासाठी तसंच वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृत करण्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी तसंच डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी, श्री उमेशदादा धर्माधिकारी आणि श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण देशभरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं। प्रतिष्ठानच्या वतीनं श्री बैठकीच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचं कार्य चालू आहे। त्याचप्रमाणे मने स्वच्छ झाली तर आपला परिसर स्वच्छ होईल आणि स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, हा संदेश जणू श्री सदस्यांनी आजच्या या उपक्रमातून संपूर्ण पोलादपूर शहरातील नागरिकांना दिला। स्वच्छता अभियानाची सुरुवात सकाळी 7:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत सर्व श्री सदस्यांनी पोलादपूर शहरातील रस्त्यांची दुतर्फा स्वच्छता केली। तसंच तहसीलदार कार्यालय, सरकारी दवाखाना, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपंचायत कार्यालय अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली। यावेळी जवळजवळ 167 श्री सदस्य तर 17 नागरिक यांनी एकूण 1360 किलो सुका कचरा तर 515 किलो ओला कचरा जमा करून शहर स्वच्छ केलं। प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमात पोलादपूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री कपिल घोरपडे तसंच पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा माननीय स्नेहा मेहता यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत स्वच्छता अभियानामध्ये सहभाग दर्शवला। प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत असताना सन्माननीय घोरपडे सर यांनी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आणि उपस्थित सर्व श्री सदस्यांचे आभार मानले। तसंच अशा उपक्रमांमध्ये उत्तरोत्तर प्रशासनाचा सहभाग उत्स्फूर्तपणे लाभेल असं आश्वासन दिलं। सन्माननीय नगराध्यक्षा माननीय सौ मेहता मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सर्व श्री सदस्यांचे त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं। तसंच प्रतिष्ठानने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमातून सर्व पोलादपूर शहरातील नागरिकांनी बोध घ्यावा आणि स्वच्छतेचे धडे घ्यावेत असे आवाहन केलं। पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्य समीर गांधी यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली। तसंच प्रशासनाच्या उपक्रमात नेहमीच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हिरिरीने भाग घेत असते याची देखील माहिती दिली।